हार्ट टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. इथे सादर करत असलेल्या कथा या माझ्या स्वरचित आहेत. या कथा आपल्याला प्रतिलिपी या प्लॅटफॉर्मवरही वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. आपल्या सुरू असलेल्या कथेचे नाव आहे तुम्ही तो हो इन हार्ट, भाग 41. लेखिका आनंदी शेडगे. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग कथेला सुरुवात करूया. ओके भाई, डोंट वरी, मी संध्याकाळपर्यंत पूर्ण करतो, अर्णव म्हणाला. अर्जुन घाईघाईत जयंत बरोबर साईटवर जायला निघाला. इकडे मृणाल आणि विमान पुरोहित उद्याच्या कॉन्फरन्समध्ये एकमेकांना टक्कर देण्यासाठी तयारी करण्यात गुंतले होते. आता पुढे अर्जुन जयंत बरोबर आपल्या साईटवर आला. मीडियावाले त्याचीच वाट बघत बसले होते. त्यांच्यासाठी तर ही ब्रेकिंग न्यूज होती. आजच्या घडीचा नंबर 1 यंग डायनॅमिक बिझनेसमन अर्जुन दातार याच्या नवीन प्रोजेक्टच्या सुरुवातीच्या टप्प्यातच एक मोठा ऍक्सिडेंट होऊन गालबोट लागलं होतं. मीडियावाल्यांनी आधीच ही खबर देशभर पोहोचवली होती. आता त्यांना अर्जुन त्यांच्या प्रश्नाला काय उत्तर देतो याची उत्सुकता लागली होती. अर्जुनची गाडी दिसताच सगळे मीडियावाले एकदम त्याच्या गाडीजवळ गर्दी करून उभे राहिले. अर्जुन सर, हा ऍक्सिडेंट कसा झाला? नक्की काय कारण आहे यामागे? तुम्हाला काय वाटतं? आता तुमचा प्रोजेक्ट तुम्ही कसा पूर्ण करणार? अर्जुन सर, प्रोजेक्टच्या सुरुवातीलाच तुमच्या प्रोजेक्टला गालबोट लागलं, यावर तुमचं काय म्हणणं आहे? असे एक ना अनेक प्रश्न घेऊन मीडियावाले समोर उभे होते. हे बघा, सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील, थोडं शांत राहा, जयंतने हात दाखवून शांत राहण्याचा इशारा करत मीडियावाल्यांना सांगितलं. माझा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि काही झालं तरी मी तो पूर्ण करणारच आहे. आजचा ऍक्सिडेंट कसा झाला याबद्दल चौकशी करण्यात येणार आहे. ऍक्सिडेंट झाला की कोणी मुद्दाम घडवून आणला याबद्दल ही शोध चालू आहे. अर्जुन एकदम शांतपणे मीडियाच्या प्रश्नांना उत्तर देत म्हणाला. मुद्दाम घडवला याचा अर्थ सर कोणीतरी मुद्दाम हा घातपात करून आणला. पण तुम्हाला असं का वाटतं आणि तुमचा कोणावर संशय आहे? मीडियावाल्यांचे प्रश्न. तुम्हाला तर माहीतच आहे, बिझनेसमध्ये मित्र कमी आणि दुश्मन जास्त असतात. त्यातलाच कोणीतरी हा एक दुश्मन असेल किंवा एखादा दुश्मन मित्र म्हणून पाठीत खंजीर खुपसून येत गेला असेल, काही सांगता येत नाही, अर्जुन कुत्सितपणे म्हणाला. पण सर, तुम्हाला कोणावर संशय, मित्र की एखादा दुश्मन? एका मीडियावाल्याने विचारलं. माझ्याकडे सध्या 2 नावं आहेत. एक खरा दुश्मन आहे आणि एक मित्राच्या रूपात दुश्मन. पण मला ज्याच्यावर जास्त संशय आहे त्याचं नाव मी इथे रिव्हील करू इच्छितो, अर्जुन म्हणाला. कोण आहे सर तो? आम्हालाही त्याचं नाव ऐकण्याची प्रचंड उत्सुकता आहे, मीडियावाले म्हणाले. मिस मृणाल शिर्के, शिर्के अँड शिर्के ग्रुपच्या सर्व सेवा, अर्जुन आरामात मृणालचं नाव घेत म्हणाला. आणि यासाठीच तर तो मुद्दाम मीडियासमोर आला होता. मृणाल शिर्केचं नाव ऐकताच मीडियामध्ये एकच खळबळ उडाली. सर, तुम्ही कन्फर्म सांगू शकता की हा घातपात मृणाल शिर्के यांनी घडवून आणला आहे? मीडियावाल्यांनी विचारलं. मी आधीच सांगितलं, माझा त्याच्यावर संशय आहे आणि लवकरच मी त्यांच्या विरुद्ध पुरावे गोळा करेन. मला वाटतं तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली आहेत, अर्जुन म्हणाला आणि आतमध्ये निघून गेला. मीडियावाल्यांना आज जबरदस्त ब्रेकिंग न्यूज मिळाली होती. त्यांनी जराही टाइम न दवडता ती ब्रेकिंग न्यूज टीव्हीवर दाखवायला सुरुवात केली आणि आपल्या दुसऱ्या नवीन प्रोजेक्टसाठी एकदम जोमाने तयारी करत असलेल्या मृणालच्या पायाखालची जमीन सरकले. असं मीडियासमोर अर्जुनने तिचं नाव घेणं तिला आवडलं नाही. तिला त्याचा प्रचंड राग आला, कारण या सगळ्यामुळे तिच्या बिझनेसवर परिणाम होणार होता. पण तरीही आजचा दिवस तिच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. डोकं शांत ठेवणं गरजेचं होतं. काही गडबड झाली असती तर हे दुसरं मोठं प्रोजेक्टही तिच्या हातून जाण्याची शक्यता होती. इकडे कृष्णराव यांनाही ही बातमी समजली आणि त्यांनी तडक अर्जुनला फोन लावला. अर्जुनला त्याची कल्पना होतीच. जयंत, आजोबांचा फोन आहे, त्यांना सांग मी मीटिंगमध्ये आहे, नंतर बोलतो, अर्जुन म्हणाला.
अर्जुनच्या सांगण्यावरून जयंतने कृष्णराव यांना तसेच सांगितले आणि हे ऐकून कृष्णरावही रागाने लाल झाले. त्यांनी रागाने फोन बेडवर फेकला आणि तेवढ्यात त्यांच्या फोनवर मृणालचा फोन आला. अंकल, अर्जुनने असं मीडियासमोर माझं नाव घेऊन मला उगाचच बदनाम करायला नको होतं. आधी त्याने याविषयी माझ्याशी बोलायला हवं होतं. मी त्याला आपला समजत असताना असं करावं याचंच जास्त वाईट वाटत आहे, मृणाल बोलत होती. हे बघ मृणाल बेटा, त्याचा काहीतरी गैरसमज झाला असेल. मी समजावतो त्याला आणि त्याचं स्टेटमेंट मागे घ्यायला लावतो, कृष्णराव मृणालला समजावत म्हणाले. ठीक आहे अंकल, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा, असं म्हणून मृणालने फोन कट केला. खरं तर अर्जुन आणि मृणाल या दोघांमध्ये हे एक शीतयुद्ध सुरू झालं होतं. आता हे युद्ध कुठल्या दिशेला वळणार होतं ते देवच जाणे. साईटवर नुकसान झाले होते मान्य होते, पण कृष्णराव यांनाही असे काहीही पुरावे नसताना मृणालचं नाव घेणं आवडलं नव्हतं. कृष्णराव यांच्याशी बोलून मृणाल आपल्या जिंदाल ग्रुपच्या कॉन्फरन्ससाठी निघून गेली. एका मोठ्या काचेच्या आलिशान ऑफिसमध्ये जिंदाल ग्रुपची मोठी कॉन्फरन्स होती. ऑफिसच्या पार्किंगमध्ये मोठ्या मोठ्या गाड्या पार्क झाल्या होत्या. त्यातल्या 2 गाड्या मृणाल शिर्के आणि विमान पुरोहित यांच्या होत्या. थोड्याच वेळात जिंदाल ग्रुपची कॉन्फरन्स सुरू होणार होती. मोठं प्रोजेक्ट होतं, त्यामुळे सगळे प्रेझेंटेशनची तयारी करण्यात बिझी झाले. काही क्षणातच जिंदाल ग्रुपचे CEO राजशेखर जिंदाल त्या रूममध्ये आले आणि सगळ्यांनी त्यांचे स्वागत केले. एक एक करून सगळ्यांनी आता आपलं प्रेझेंटेशन दाखवण्यास सुरुवात केली. सगळ्यांचेच प्रेझेंटेशन खूपच अप्रतिम होते. आधी झालेले सगळे प्रेझेंटेशन बघता मृणालला पूर्ण विश्वास होता की हे आपलं प्रेझेंटेशन सगळ्यात बेस्ट आहे. ती प्रेझेंटेशन देण्यासाठी उभी राहिली. नो डाऊट तिचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर आपल्याला हा प्रोजेक्ट मिळेल याचा सगळ्यांच्या आशा तेव्हाच मावळल्या. पण अजूनही एक व्यक्ती पूर्ण कॉन्फिडंट होता, तो म्हणजे विमान पुरोहित. मृणालचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर सगळ्यांनीच टाळ्या वाजवल्या होत्या. राजशेखर जिंदाल ही खुश दिसत होते. आता वेळ होती विमान पुरोहितची. विमान पुरोहित ही काही कच्चा खिलाडी नव्हता. या सगळ्यामध्ये अर्जुन दातारला टक्कर देणारा तो एकटाच होता. त्याचं प्रेझेंटेशन तर मृणालपेक्षाही उत्तम होतं. त्याचं प्रेझेंटेशन संपल्यावर त्याच्यासाठीही सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आता लक्ष लागून होतं राजशेखर जिंदाल यांच्या निर्णयाकडे. राजशेखर जिंदाल आणि त्यांची मॅनेजमेंट टीम याविषयी चर्चा करत असतानाच जिंदाल यांच्या सेक्रेटरीने त्यांच्या कानात येऊन काहीतरी सांगितलं आणि राजशेखर यांनी होकारार्थी मान हलवली. गाईज, आपल्याकडे अजून एक प्रेझेंटेशन येत आहे. मला वाटतं ते बघूनच आपल्याला शेवटचा निर्णय घेता येईल, राजशेखर जिंदाल म्हणाले. आता अजून कोण राहिलं आहे आणि आता कोणी आलं तरी हे प्रोजेक्ट आपल्यालाच मिळणार असं मृणाल आणि विमानला वाटत असतानाच अर्जुन दातार कॉन्फरन्स रूममध्ये आला आणि जवळजवळ सगळ्यांच्याच चेहऱ्यावरचा रंग उडाला. अर्जुन दातारचं स्वागत करण्यासाठी स्वतः राजशेखर जिंदाल उभे राहिले आणि सगळ्यांचेच डोळे पांढरे झाले. अर्जुनने मृणाल आणि विमान पुरोहितकडे कुत्सितपणे बघितले. अर्जुनने अजून प्रेझेंटेशन न दाखवताही त्याच्या चेहऱ्यावर जिंकल्याचा भाव असल्याचा भास त्या दोघांना झाला. जिंदाल सर, आपली परवानगी असेल तर मी माझं प्रेझेंटेशन सादर करू शकतो का? अर्जुन दातारनेच विचारलं. अरे अर्जुन सर, असं तर तुम्हाला प्रेझेंटेशन सादर करण्याची काहीच गरज नाही, पण तसं नाही केलं तर या सगळ्यांवर अन्याय केल्यासारखं होईल. त्यामुळे तुम्ही आपलं प्रेझेंटेशन सादर करावं, राजशेखर जिंदाल हसत म्हणाले. जिंदाल यांच्याकडे एक स्मितहास्य करत अर्जुनने आपले प्रेझेंटेशन सादर करायला सुरुवात केली. त्याच्यासाठीही 2 व्यक्ती सोडून तिथे जमलेल्या सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. राजशेखर आणि मॅनेजमेंट टीमने चर्चा करून हे प्रोजेक्ट शेवटी केडी ग्रुपला देण्याचं ठरवलं आणि मृणाल आणि विमान रागाने लाल झाले. त्यांचं तर असं झालं होतं की तोंडाशी आलेला घास कोणीतरी खेचून घेतला असावा. विमान आणि अर्जुन असेही पहिल्यांदाच समोरासमोर आले होते. विमान तर अर्जुनकडे आल्यापासूनच रागाने बघत होता, पण अर्जुनने त्याला इग्नोर केलं होतं. अभिनंदन मिस्टर दातार, शेवटी आम्ही एवढा प्रयत्न करूनही हे प्रोजेक्ट तुम्हालाच मिळालं, विमान थोड्या रागाने आणि कुत्सितपणे म्हणाला. ते तर मिळणारच होतं मिस्टर पुरोहित. आय एम द बेस्ट, अर्जुन तोऱ्यात म्हणाला आणि मृणालकडे गेला. सो मिस मृणाल शिर्के, यावेळी हे प्रोजेक्ट तुमच्या हातून थोडक्यासाठी निसटलं. ह्याचा राग आलाच असेल तुम्हाला.
मग आता ह्या प्रोजेक्टमध्येही काही अडथळा आणण्याचा विचार केलाच असेल. अर्जुन मृणालकडे बघत म्हणाला. अर्जुन, तुझा खूप मोठा गैरसमज होतो आहे. मी असं करण्याचा विचार पण करू शकत नाही. मृणाल अर्जुनला समजावण्याच्या सुरात म्हणाली. ते कळेलच लवकर, अर्जुन म्हणाला आणि राजशेखर जिंदाल यांना भेटून तिथून बाहेर पडला. एवढ्या दिवस मेहनत घेऊन ही शेवटी हे कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातातून निसटलं म्हणून मृणाल आणि विमान चलफडत होते. काहीसा विचार करून विमान मृणाल जवळ आला. मिस मृणाल शिर्के राईट? मी विमान पुरोहित. बेस्ट होतं तुमचं प्रेझेंटेशन, पण लास्ट मोमेंटला अर्जुन दातारने येऊन ते तुमच्याकडून हिसकावून घेतलं असं नाही वाटत तुम्हाला? विमान म्हणाला. मिस्टर पुरोहित, मला काय वाटतं आणि काय नाही याच्याशी तुम्हाला काहीच घेणं देणं नाही, मृणाल तोऱ्यात म्हणाली आणि तिथून निघून गेली. एक मिनिट मिस मृणाल, मिस्टर मिस्टर अर्जुन दातारने तुमच्यावर त्याच्या प्रोजेक्टमध्ये ऍक्सिडेंट करवण्याचा आरोप केले आहेत, हो ना? विमान गालातल्या गालात हसत म्हणाला. मृणालला विमानचं असं हे गालात हसणं आवडलं नाही. तिने त्याच्याकडे रागाने बघितलं आणि तिथून निघून गेली. इकडे अर्जुन सरळ घरी आला होता. त्याला कृष्णराव यांच्याशी या विषयावर बोलायचं होतं. त्याने अर्णवलाही घरी बोलावून घेतलं होतं. इकडे कृष्णराव रागाने फेऱ्या मारत होते. आज अर्जुनने त्यांच्याशी फोनवर बोलायचं टाळलं म्हणून त्यांना राग येत होता. त्यात अर्जुनने पूर्ण मीडियासमोर मृणालचं नाव घेतलं, त्याबद्दलही त्यांना विचारायचं होतं. म्हणून त्यांनी मृणाललाही घरी बोलावून घेतलं होतं. बघितलं, मी तरी सांगितलं होतं, त्या मुलीवर विश्वास ठेवू नका. सगळ्या बातम्या मध्ये तिचंच नाव झळकत आहे, पण तुम्ही कोणाचं ऐकतच नाही. रुक्मिणीबाई टीव्हीवरच्या बातम्या बघून कृष्णराव यांना थोड्याशा रागाने म्हणाल्या. रुक्मिणीबाई, तुम्ही आता शांत राहा. आम्हाला सगळं माहीत आहे आणि मृणालचं नाव अर्जुननेच गैरसमजातून मीडियाला सांगितलं आहे आणि मला या बाबतीत अर्जुन आणि मृणाल दोघांशी बोलायचं आहे, कृष्णराव म्हणाले. तेवढ्यात मृणाल तिकडे आली आणि रुक्मिणीबाईंनी तिला बघून नाक मुरडलं आणि तिकडेच एका खुर्चीवर जाऊन बसल्या. अरे ये ये बेटा, मी तुझीच वाट बघत होतो. मला तुझ्याशी आणि अर्जुनशी थोडं बोलायचं होतं, कृष्णराव म्हणाले. तेवढ्यात अर्जुन आणि अर्णवही घरी आले. आपल्या घरी पोचायच्या आधीच मृणाल घरी आलेले बघून अर्जुनच्या रागाचा पारा वाढला. आजोबा, हिने आपला प्रोजेक्ट थांबवण्याचा प्रयत्न केला आणि ही आपल्या घरात काय करते? अर्जुन रागात कृष्णराव यांना म्हणाला. अर्जुन, तू आधी शांत हो आणि इथे बस, मला तुझ्याशी बोलायचं आहे, कृष्णराव शांतपणे म्हणाले. आजोबा, मलाही तुमच्याशी बोलायचं आहे, पण इथे कोणी बाहेरचा माणूस असेल तर ते मला चालणार नाही, अर्जुन रागात मृणालकडे बघत कृष्णराव यांना म्हणाला. अर्जुन, ती कोणी बाहेरची नाही, मला तुमच्या दोघांशी बोलायचं आहे म्हणून मी तिला मुद्दाम इथे बोलावलं आहे, कृष्णराव म्हणाले. आजोबा, मी तुमचा आदर करतो, पण हिच्या बाबतीत मी कोणाचं काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही, अर्जुन रागाने म्हणाला. अर्जुन, तू असा गैरसमज करून घेऊन मृणालचं नाव असं मीडियासमोर घेतलं हे मला अजिबात पटलेलं नाही. असं काही नाही विचार करता तिची बदनामी तू करायला नको होती, कृष्णराव थोडे रागात म्हणाले. आजोबा, आम्ही ते जीव तोडून दिवस रात्र एक एक करून प्रोजेक्ट करतोय आणि ही येऊन मित्र बनण्याचं नाटक करून आपल्याच प्रोजेक्टला नुकसान पोचवते आणि तरी तुम्ही अजूनही तिचीच बाजू घेत आहात. आणि आजोबा, माझा हिच्याबद्दल काहीच गैरसमज झालेला नाही. ही आणि हिचा सेक्रेटरी आम्ही साईटवर नसताना तिथे का गेले होते याचा जाब विचारा आधी तिला, अर्जुन रागाने लालबुंद होत म्हणाला. आजोबा, मला तर वाटतं हिनेच साईटवर स्फोट घडवून आणला आणि आता इथे येऊन तुमच्यासमोर मी काही केलंच नाही असा आव आणत आहे, अर्जुन म्हणाला. मृणाल, तू साईटवर गेली होती? अर्जुनचं बोलणं ऐकून कृष्णराव यांनी मृणालला विचारलं. हो अंकल, मी त्या दिवशी तुमच्या परवानगीनेच तर तिथे गेले होते. मी तुम्हाला सांगितलं ना, मला तिथे काही माहिती हवी होती, मृणाल बिनधास्तपणे म्हणाली. वा आजोबा वा, आपल्या कोणत्याही चालू असलेल्या साईटवर असा कोणताही बाहेरील व्यक्ती जाऊ शकत नाही हा नियम तुम्हीच केला आहे ना, मग तो नियम हिला लागू नाही झाला, अर्जुन रागाने थोड्या चढ्या आवाजात म्हणाला. अर्जुन, तू कोणाशी बोलत आहेस याचं भान ठेव,
अर्जुनने सगळ्यांसमोर त्यांच्यावर चढवलेला आवाज ऐकून कृष्णराव रागाने म्हणाले, आजचा कथेचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. हा भाग आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचे भाग आठवड्याच्या दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी येतील. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.